नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या फिजिक्स या सब्जेक्ट मधला जो ऑस्सिलेशन चॅप्टर आहे याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. व्हेरी सिंपल चॅप्टर आहे, इंटरेस्टेड चॅप्टर आहे. कुठला? ऑस्सिलेशन. ओके, सो या चॅप्टर बद्दल बरीचशी माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. वन बीट आपण क्लिअर करत जाऊ, जेणेकरून तुम्हा सगळ्यांना हा चॅप्टर एकदम सिंपल पद्धतीने लक्षात येईल. ओके, आणि विशेष म्हणजे हा चॅप्टर याच्यामध्ये थिअरॉटिकल खूप कमी आहे, डेरिव्हेशन जास्त आहेत, आणि विशेष म्हणजे सगळेच्या सगळे डेरिव्हेशन व्हेरी सिंपल आहे. ओके, इझिली सिंपल डेरिव्हेशन्स आहेत, आणि इव्हन दो तुम्हाला हा चॅप्टर एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार आहे. ओके, आणि आपल्या फिजिक्सच्या वर्ल्ड मधला व्हेरी इंटरेस्टेड चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे ऑस्सिलेशन्स. ओके, सो या चॅप्टर बद्दल आपण माहिती बघू, आणि टुडेज आजच्या लेक्चरला आपण फक्त याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. म्हणजे काही इम्पॉर्टंट बीट्स आहेत, काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. बाकीची बीट आपण नेक्स्ट टाइमला किंवा नेक्स्ट पिरियडला घेत चलू. पण ओके, टुडेज म्हणजे आज आपल्याला काय डिस्कस करायचंय, तर आज आपल्याला याच्यामध्ये जे इंट्रोडक्शन आहे ते आपण याचं डिस्कशन करणार. ओके, सो याच्या इंट्रोडक्शन मध्ये जो पहिला बीट आहे, तुम्हाला जर ऑस्सिलेशन हा चॅप्टर चांगला समजायचा असेल, योग्य रीतीनं चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल, तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. ऍक्च्युअली ते कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम साठी विचारले जाणार नाहीत, बट for understand that chapter you must have understand the few concept. So in that the first concept is that periodic motion. Okay, बघा काय म्हणतोय, हा ऑस्सिलेशन चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. त्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे पिरियडिक मोशन. ओके, काय आहे? पिरियडिक मोशन. सो काय असतं पिरियडिक मोशन, कशाला म्हणायचं पिरियडिक मोशन, याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. ऍक्च्युअली तुम्ही पिरियडिक मोशन हे फर्स्ट चॅप्टर मध्ये, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स, या चॅप्टर मध्ये हा जो बीट आहे तुम्ही क्लिअर केलेला आहे. पण तरी सुद्धा आणखी याची आवश्यकता आहे या ऑस्सिलेशन चॅप्टर मध्ये, म्हणून सांगतोय. त्यामुळे सगळे लक्ष द्या. बघा, पिरियडिक मोशन काय असतो, कशाला म्हणायचं पिरियडिक मोशन, तर व्हेरी सिंपल. पिरियडिक मोशन म्हणजे काय असतंय, तर एक असं मोशन, कळलं का, एक मोशन आहे, ते कुठलंही मोशन असू शकतं. कळलं का, हे असंच मोशन पाहिजे, तसंच मोशन पाहिजे असं काहीही नाहीये, कोणतंही मोशन असू शकतं. कळलं का, एनी मोशन. काय म्हणतोय, कोणतंही मोशन असू शकतं. म्हणजे एनी मोशन जे काय करतं, तर स्वतःला रिपीट करतं. काय म्हणतोय, द एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे काय, असं कुठलंही मोशन असू द्या, कोणतंही मोशन असू द्या, जे स्वतःला काय करायलंय, रिपीट करायलंय. म्हणजे आपण सांगू शकतो कसं, एनी मोशन म्हणजे कुठलंही मोशन असू द्या, त्याला आपण काय म्हणतो, एनी मोशन, जो काय करतोय, विच रिपीट्स इटसेल्फ. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे असं कोणतंही मोशन जे स्वतःला काय करतंय, रिपीट करतंय. पण कधी, आफ्टर सेम टाइम. काय म्हणतोय, हा शब्द खूप महत्वाचा आहे. कळलं का, एक असं कोणतंही मोशन जे स्वतःला काय करतोय, रिपीट करतोय. आणि कधी रिपीट करतोय, आफ्टर सेम टाइम. हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आफ्टर सेम टाइम म्हणजे काय, बरोबर योग्य अशा तेवढ्याच वेळानंतर, बरोबर सारख्या वेळानंतर, इक्वल वेळानंतर. कळलं का, म्हणजे कसं एक्सप्लेन करतो, थोडस पुढे लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल कसं, आता समजा एक मोशन आहे, मी ड्रॉ करतो का, या ठिकाणी कसं आहे बघा, इथून बघा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे, एक पार्टिकल आहे, तुम्ही काही कन्सिडर करू शकता. मग हा ऑब्जेक्ट इथून या ठिकाणी गेलेला आहे, आणि इथून पुन्हा या ठिकाणी आलं, आणि पुन्हा आणखीन असं, आणि इथं आणखीन असं आलं. बरोबर आहे. बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करायला का, या मार्गाने चाललाय का, हा याचा पाथ आहे या मार्गाने, आणि याला इथून गेलेला आणि वापस इथंच यायला या ऑब्जेक्टला समजा 10 सेकंद एवढा टाइम लागला. किती? 10 सेकंद. बरोबर आहे. म्हणजे आफ्टर 10 सेकंद हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ज्या ठिकाणाहून निघाला होता तिथंच वापस आलेला आहे.
कळलं का? जिथून स्टार्ट झालाय त्याच ठिकाणी एंड व्हायला त्याला किती वेळ लागलाय? 10 सेकंद. पुन्हा तोच मार्ग, त्याच मार्गे ऑब्जेक्ट आणखीन मोशन मध्ये परफॉर्म झाला. कळलं का? म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जे मोशन आहे ते मोशन काय झालं? रिपीट झालं. त्याच मार्गाने गेलं म्हणजे काय झालं? रिपीट झालं. कळलं का? आणि हे रिपीट झाल्यानंतर सुद्धा तो बरोबर 10 सेकंदानंतरच या ठिकाणी आला. कळलं का? आणखीन येऊ का? इथून आणखीन हा ऑब्जेक्ट गेला, अजून नंतर येऊ का? 10 सेकंदानंतरच इथं आला. मग हे जे मोशन आहे ह्या मोशन मध्ये काय होलाय? तर हा ऑब्जेक्ट याचं जे मोशन आहे ते मोशन काय करायलाय? रिपीट करायलाय. कळलं का? म्हणजे या ठिकाणचं जे मोशन आहे ते काय होलाय? रिपीट होलाय. पण कधी? आफ्टर सेम टाइम, बरोबर 10 सेकंद नंतर. 10 सेकंद असं नाही बरं, मी फक्त एक्झाम्पल घेतलं 10 सेकंद. तुम्ही म्हणसाल की पिरियडिक मोशन मध्ये 10 सेकंद असते, तसं काही नाही. इट इज ओनली एक्झाम्पल. कळलं का? मे बी दुसरं एक्झाम्पल असू शकतंय. आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलेलं आहे सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. त्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण डिफाईन केलं होतं. त्यात सांगितलं होतं की समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, ओके, एनी ऑब्जेक्ट विच परफॉर्म द सर्क्युलर मोशन. हे सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे. पण या सर्क्युलर मोशन मध्ये हे मोशन हे स्वतःला जर रिपीट करत असेल कंटिन्युअसली स्वतःला रिपीट करत असेल आणि हे स्वतःला रिपीट करत असताना तो जो टाइम घेणार आहे किंवा जिथून गेलेला आहे, जिथून स्टार्ट झालेला आहे, तिथं वापस यायला जो वेळ लागणार आहे तो वेळ जर सेम असेल, तो टाइम जर सेम असेल, मे बी हो का या ठिकाणी इथून गेलेले, इथून निघाल्यानंतर हे वापस यायला इथे यायला समजा म्हटलं आपण 5 सेकंद लागले. पुन्हा नंतर आणखीन हो का हे इथून आणखीन ट्रॅव्हल झाला, आणखीन त्या मोशन मध्ये गेला आणि तिथे वापस यायला त्याला अजून 5 सेकंद लागले. आणखीन तो गोल फिरतोय पण बरोबर 5 सेकंद नंतर जिथून स्टार्ट झाला तिथेच वापस येतोय. मग अशा वेळेस जे मोशन असतं का हे, या मोशनला म्हणायचं पिरियडिक मोशन. कळलं का? आपण कसं म्हणू शकतो? एनी मोशन, कुठलंही मोशन असू द्या, विच रिपीट्स इटसेल्फ, जे स्वतःला काय करतंय? रिपीट करतंय. पण कधी? आफ्टर सेम इंटरवल म्हणा किंवा सेम टाइम म्हणलं तरी चालतंय. सेम इंटरवल आपण असं म्हणू शकतो किंवा सेम टाइम सुद्धा म्हणता येतं. म्हणजे बरोबर आहे, सारख्याच इंटरवल नंतर जर तो स्वतःला रिपीट करत असेल तर त्या मोशनला म्हणायचं असतंय पिरियडिक मोशन. ओके, सो वी कॅन डिफाईन द पिरियडिक मोशन हाऊ the any motion which repeat itself after same interval. आणि याच्यामध्ये काय होतं तर हा जो मोशन आहे बरोबर सेम इंटरवल नंतर, त्याच इंटरवल नंतर त्या मोशनचा जो मुवमेंट आहे, आता मोशन असल्यामुळं मुवमेंट होणार आहे, मग त्याची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा जो सेट आहे तो सेट काय करतो? रिपीट करतोय. कळलं का? बघा थोडंसं काय सांगतोय, थोडी नवीन माहिती सांगतोय. ह्या पिरियडिक मोशन मध्ये काय काय होतंय तर या पिरियडिक मोशन मध्ये जो मुवमेंटचा सेट आहे त्याला आपण सेट ऑफ मुवमेंट म्हणू शकतो. ओके, म्हणजे आता हालचाल होणार आहे, ऑफकोर्स मुवमेंट होणार आहे, मोशन आहे म्हटल्यानंतर मुवमेंट 100% होणार. मग जी मुवमेंट होते त्याचा जो सेट आहे तो सेट काय होतोय? आफ्टर सेम इंटरवल, बरोबर त्याच वेळानंतर काय होतोय? रिपीट होतोय. अगेन रिपीट. Understand? Okay, such a motion is called as the periodic motion. आणि याच मोशनला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन म्हणायचं. ओके, मग आता आपल्या मेन मोशन कडे होता. हे पिरियडिक मोशन का सांगितलं ह्याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. ओके, आता हे पिरियडिक मोशन आहे, आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. काय काय होतं पिरियडिक मोशन मध्ये? सिंपल, सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवा की काय की याच्यामध्ये हा जो मोशन आहे तो रिपीट करतो स्वतःला आफ्टर सेम इंटरवल. ओके, हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय सांगतो याच्यामध्ये की बरोबर सेम इंटरवल नंतर याच्या मुवमेंटचा जो सेट आहे तो सेट काय होतोय? अगेन रिपीट होतोय. कळलं का? हा पण पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर बघा ह्या पिरियडिक मोशन मध्ये आपलं जे नेक्स्ट मोशन बघायचंय ते म्हणजे आहे ऑसिलेटरी मोशन. ओके, आता आपलं मेन भागाकडे होतो आपण. आपल्या चॅप्टरचं नावच आहे ऑसिलेशन. हे जे तुम्ही अगोदर शिकलंय, तुम्ही 5th 6th स्टँडर्ड मध्ये हे स्टडी केलंय ऑसिलेशन. हे ऑसिलेशन काय असतं काय नाही हे थोडक्यात माहित आहे. पण नेमकं ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय
नेमकं व्हायब्रेटिंग मोशन म्हणजे काय हे आपण आज या ठिकाणी तर बघू. ओके, सो आपला या इंट्रोडक्शन मधला नेक्स्ट जो बीट आहे तो म्हणजे आहे ऑस्सिलेटरी मोशन. ओके, सो नाव आपण या ठिकाणी डिस्कस करू ऑस्सिलेटरी मोशन. सो काय असतं ऑस्सिलेटरी मोशन, कशाला म्हणायचं ऑस्सिलेटरी मोशन? तर बघा, ऑस्सिलेटरी मोशन म्हणजे काय, तर हे सुद्धा एक पिरियडिक मोशन आहे. काय म्हणतोय, इट इज द पिरियडिक मोशन. मग आता पिरियडिक मोशन आहे म्हणजे नेमकं काय उरलं याच्यामध्ये, बरोबर ना, ह्याची मुवमेंट कशी आहे. आता पिरियडिक मोशन एवढं कळालं, ह्याचा अर्थ काय की याच्यामध्ये सुद्धा मोशन काय उलालंय, रिपीट उलालंय. काय म्हणतोय, ऑस्सिलेटरी मोशन मध्ये सुद्धा हे जे मोशन आहे ऑस्सिलेटरी मोशन ते सुद्धा काय होतोय, रिपीट होतोय. रिपीट होतोय म्हणजे काय, अगेन अगेन तीच मुवमेंट करणार आहे आफ्टर सेम इंटरवल. बरोबर आहे. मग आपण पहिल्यांदा सांगू शकतो की ऑस्सिलेटरी मोशन इज द पिरियडिक मोशन. काय आहे, पिरियडिक मोशन आहे. मग ज्याच्यामध्ये काय होणार आहे, आता बघा काय होतं नेमकं, ते रिपीट करायला आहे. पण कसलं मोशन रिपीट करायला आहे, तर याच्यामध्ये रिपीट होणारं जे मोशन आहे किंवा जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कशी असते, टू अँड फ्रो असते. टू अँड फ्रो. बघा, मुवमेंट किंवा ऑब्जेक्ट इन ऑस्सिलेटरी मोशन मूव्स टू अँड फ्रो. आता टू अँड फ्रो काय असतं, कशाला म्हणायचं टू अँड फ्रो, तर टू अँड फ्रो म्हणजे थोडक्यात लेफ्ट राईट असं. कळलं का, म्हणजे काय, इथून इकडे बघा असं, हे असं जे मोशन असतं. माझं जे हँड येतं आता हँडचं जे मोशन आहे ह्याला म्हणायचं काय, म्हणायचं दॅट मोशन इज द टू अँड फ्रो मोशन. कळलं का, मग इधर चला मग उधर चला, हे जे मोशन आहे ना ह्याला म्हणायचं असतंय टू अँड फ्रो मोशन म्हणायचं असतंय. उदाहरणामध्ये समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके, मग हा जो ऑब्जेक्ट आहे इथून इकडं आला, पुन्हा अजून इथून इकडं, पुन्हा अजून इथून इकडं, असं जर करत असेल, कळलं का, इथून इकडं इकडून इकडं वापस, पुढे मागे असं जर करत असेल तर यावेळेस या मोशनला म्हणायचं असतंय टू अँड फ्रो मोशन. किंवा ही जी मुवमेंट आहे, हे जे मूव्ह, हे जो ऑब्जेक्ट जे मुवमेंट आहे ना, ह्या मुवमेंटला म्हणायचं टू अँड फ्रो मुवमेंट. कळलं का आता. मग ऑब्जेक्टची जर एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखादा ऑब्जेक्ट हा पिरियडिक मोशन मध्ये आहे, काय म्हणतोय, पिरियडिक मोशन परफॉर्म करतोय, आणि पिरियडिक मोशन परफॉर्म करताना त्याची होणारी जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कशी असेल, टू अँड फ्रो असेल. टू अँड फ्रो मुवमेंट असेल तर ते जे मोशन आहे त्या मोशनला म्हणायचं ऑस्सिलेटरी मोशन. कसं, द पिरियडिक मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो. ओके, सच अ मोशन इज कॉल्ड ॲज द ऑस्सिलेटरी मोशन. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, टू अँड फ्रो ही जी मुवमेंट आहे, आणि विशेष म्हणजे ही मुवमेंट कुठे होते, ऑन सेम पाथ किंवा अलॉंग द सेम पाथ. जो मार्ग ना, मार्ग बदलत नाही. कळलं का, म्हणजे कसं का, इथून पुढे गेलाय मग त्याच मार्गाने वापस येणार, त्याच मार्गाने पुढे जाणार, त्याच मार्गाने वापस येणार, असं नाही होणार का, इथून या मार्गाने पुढे गेलाय येताना या मार्गे येईल, असं नाही होणार. कळलं का, ज्या मार्गाने चाललेलं आहे त्याच मार्गाने वापस येणार. त्याचा त्या ठिकाणचा पाथ चेंज होणार नाही. इट कॅन नॉट चेंज द पाथ. ओके, दे अलॉंग्स टू द सेम पाथ. Such a motion is called as the oscillatory motion. So here we can define the oscillatory motions. How? So the periodic motion. It is the periodic motion in which ज्याच्यामध्ये काय बोलायलंय, ऑब्जेक्ट moves to and fro. म्हणजे ऑब्जेक्टची होणारी जी मुवमेंट आहे ही कशी होते, टू अँड फ्रो मुवमेंट होते. ओके, अलॉंग सेम पाथ called as the oscillatory motion. असे एक्झाम्पल भरपूर आहेत. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेत असताना सगळ्यात पहिले एक्झाम्पल जे सगळ्यांच्या ओळखीचं आहे, सगळ्यांना माहित असलेलं आहे, ते एक्झाम्पल म्हणजे काय आहे, इट इज द पेंडुलम. बरोबर आहे. आपलं जे घड्याळ असतं, घड्याळ भिंतीवरचं, काही ठिकाणी असतात बघा, आपण बघतो काही घड्याळामध्ये पेंडुलम असतात. ओके, त्याचे पेंडुलम असतात ना मधले लटकवलेले, ते पेंडुलम, हे असे पेंडुलम असतात. हे पेंडुलम बघा इकडून इथून इकडे येतात, पुन्हा इकडे जातात. बरोबर आहे. यांचं मोशन बघा, मैं इधर चला मैं उधर चला. कळलं का, इधर से उधर जाते. कळलं का, मग या मार्गाने जे मोशन असतं
कळलं का? हे इकडे येणार, पुढे जाणार, अजून वापस येणार, आणखीन पुढे जाणार, आणखीन वापस येणार, अजून पुढे जाणार. मग हे जे मोशन आहे ना, हे मोशन वापस पुढे वापस पुढे म्हणजे कसं, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो. हे जे मोशन आहे या मोशनला म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. ओके, सो द पेंडुलम परफॉर्म द ऑसिलेटरी मोशन अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट also that motion is the periodic motion. why it is periodic motion? हे periodic motion का बरं आहे? कारण येऊ का, हा जिथून स्टार्ट झालाय, समजा इथून जर स्टार्ट झाला असेल तर इथून येऊ का इकडे गेले, इथून आणखीन वापस येत, बरोबर आहे. मग हे जाऊन वापस यायला म्हणजे याच्या अगोदरच्या पोझिशनला वापस यायला याला लागणारा जो वेळ आहे. आता फॉर एक्झाम्पल येऊ का, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो तुमचा बॉब आहे, जो इथून स्टार्ट झालेला आहे आणि स्टार्ट झाल्यानंतर इथून वापस यायला याला लागणारा वेळ समजा 5 सेकंद असेल आणि बरोबर नंतर आणखी वापस जाऊन वापस यायला 5 सेकंद लागले, आणखीन जाऊन वापस यायला 5 सेकंद लागले, असं जर परफॉर्म करत असेल तर काय या ठिकाणी हे जे मोशन आहे ना त्या मोशनला म्हणायचं असतंय इट इज द पिरियॉडिक मोशन. अँड नाउ इन दॅट मोशन दॅट ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट काय करतोय, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय, टू अँड फ्रो मुवमेंट याची परफॉर्म होऊ लागल्या, त्यामुळं या मोशनला म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. म्हणजे पिरियडिक ही आहे आणि ऑसिलेटरी आहे. कळलं का? ह्या दोघाला मिळून जे आहे ते आपण पुढे बघू, पण अगोदर एवढं लक्षात घ्या इट इज द ऑसिलेटरी मोशन ऑल्सो पिरियडिक मोशन. पेंडुलमचं एक एक्झाम्पल झालं. आणखीन एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल, गिटार म्हणा. ओके, मग त्याची जी काही स्ट्रिंग असते त्या स्ट्रिंगवर जे काय आपण फिंगर्सनी म्हणा किंवा त्याचं काहीतरी ते स्ट्रिंग असते त्यानं जे मुवमेंट करतो का असं वाजवल्यानंतर ते पण कसलं मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे. ओके, इट इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन. त्यानंतर आणखी सेविंग मशीन जे असते, सेविंग मशीन, त्याच्यामध्ये जी ब्लेडिंग असते त्याची सुद्धा ते ब्लेड असतात ना त्याची सुद्धा जी मुवमेंट होते ती मुवमेंट अप डाऊन अप डाऊन, हे टू अँड फ्रोच असावं असं काही नाही बरं. मे बी इट इज द अप डाऊन, ते अप डाऊन सुद्धा असू शकतं, म्हणजे ओव्हर खाली हे असं सुद्धा मोशन त्या ठिकाणी असू शकतं. हे फक्त टू अँड फ्रो असावं असंच काही नाही. ओके, लक्षात घ्या, तिथं अप डाऊन सुद्धा असू शकतं, ते सुद्धा काय झालं आपलं ऑसिलेटरी मोशन झालं. ओके, आणि आय होप सगळ्यांचं लक्ष झालं असेल आता की पिरियडिक मोशन म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय. सिंपल पार्ट आहे, लक्ष देऊन गेला असेल. ओके, आता नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट आपल्या या चॅप्टर मधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे आहे सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, ते आपण बघणार आहोत. ओके, काय बघायचं आपल्याला, सिंपल हार्मोनिक मोशन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्या या चॅप्टर मधला. ओके, त्याला SHM म्हणतात, सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, त्याला लिहित असताना कसं लिहायचं, SHM. ओके, S मीन्स सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये एक शब्द आलाय हार्मोनिक मोशन. हार्मोनिक म्हणजे नेमकं काय. ओके, हार्मोनिक शब्द का बरं आला हे सांगतो. आता हा जो आपण चॅप्टर बघतोय ज्याचं नाव आहे ऑसिलेशन, या चॅप्टर मध्ये किंवा अगोदर आपण जे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन याचे फॉर्म्युलेज वगैरे बघितलेले आहेत, बरोबर आहे. मग आता या चॅप्टर मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन हे जे बीट आहेत हे बीट आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये लागू करणार आहोत. म्हणजे याचे जे फॉर्म्युले आहेत ते इन द फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मागणार आहोत. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, साइन, कॉस, टॅन हे आपण शिकलेलं आहे, बरोबर आहे. मग याच्या फॉर्म मध्ये तुम्हाला याचे फॉर्म्युले बघायचे, त्यामुळे हे जे फॉर्म आहे त्या फॉर्मला म्हणायचं असते हार्मोनिक म्हणायचं. म्हणून या ठिकाणी या मोशनला काय म्हटलेलं आहे, हार्मोनिक मोशन म्हटलेलं आहे. कळलं का? आता आपण काय करणार नेमकं, साइन, कॉस, टॅन यांच्या फॉर्म मध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन यांना या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय. ओके, यांच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करायचंय, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, हार्मोनिक म्हटलंय. त्या फंक्शनला हार्मोनिक म्हणतात. ओके, मग हे मोशन आहे, कळलं का, इट इज द मोशन. सो म्हणून म्हटलं हार्मोनिक मोशन. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं नेमकं हे आपण बघू. ओके, नाउ वी डिस्कस अबाउट द सिंपल हार्मोनिक मोशन.
सो सगळ्यात पहिला पॉइंट, सिंपल हार्मोनिक मोशन काय, हे पिरियडिक आणि ऑसिलेटरी मोशन आहे. कसं, पिरियडिक ऑसिलेटरी म्हणा किंवा ऑसिलेटरी पिरियडिक म्हणा, कळालं का. हे कसं आहे, ऑसिलेटरी मोशन आहे आणि पिरियडिक मोशन सुद्धा आहे. आता ऑसिलेटरी मोशन आणि पिरियडिक मोशन हे दोन शब्द एकत्र आले म्हणजे याच्यामध्ये काय काय असणार आहे हे तुम्हाला माहित आहे. ऑसिलेटरी मध्ये ऑसिलेटरी मोशन आहे म्हणजेच काय असणार आहे, याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी मुवमेंट असणार आहे ती मुवमेंट कशी असणार आहे, टू अँड फ्रो. कळालं का, टू अँड फ्रो मुवमेंट असणार आहे किंवा अप अँड डाऊन मुवमेंट असणार आहे. हा पहिला पॉइंट बरोबर आहे. आणि पुढे दुसरा शब्द आलाय पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन आहे म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर या ठिकाणी याचा जो मुवमेंट आहे, हा मुवमेंटचा जो सेट आहे, एक सेट कंप्लीट व्हायला म्हणजे जाऊन वापस यायला, त्याच्या स्टार्टिंगच्या पॉइंटला वापस यायला लागणारा जो टाइम आहे हा टाइम प्रत्येक वेळेस कसा आहे, सेम आहे. कळालं का, आफ्टर सेम इंटरवल हे रिपीट करतंय त्यामुळे याला म्हणायचं पिरियडिक मोशन. सो आपण सिंपल हार्मोनिक मोशनला हे डेफिनेशन करत असताना मी इथे याचा फुल फॉर्म लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन, डोंट फॉरगेट इट. आता याच्यानंतर ज्या पुढचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, सिंपल हार्मोनिक मोशन लिहिलं जाणार नाही किंवा सांगितलं पण जाणार नाही. सरळ SHM म्हटल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. SHM आहे म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ओके, जनरल शब्द आपला फिजिक्स मधला, काही नवीन शब्द नाही हा. ओके, त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता बघा याच्या डेफिनेशन मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन डिफाइन करत असताना काय काय सांगतोय, सगळ्यात अगोदर पहिल्यांदा काय सांगितलं, सिंपल हार्मोनिक मोशन इज द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. लिहितो मी या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल डेफिनेशन, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. ओके, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन हा फर्स्ट पॉइंट याच्यामधला. मग काय होतं याच्यामध्ये बघा, हे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय काय उरलं आहे. मग हे समजून घेण्यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ, ते म्हणजे सिंपल पेंडुलमचा. ओके, मे बी तुम्हाला मी स्प्रिंग घेता येईल, कुठलंही एक्झाम्पल घेता येईल, पण आपण या ठिकाणी सिंपल पेंडुलमचं एक एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, कन्सिडर करा या ठिकाणी बघा. ओके, जस्ट कन्सिडर हे काय आपलं एक सिंपल पेंडुलम आहे. इट्स वन सिंपल पेंडुलम. याच्यामध्ये ही स्प्रिंग आहे आणि याला इथं काय केलं आपण, बॉब कनेक्ट केलंय. ओके, मग आता बघा ह्या बॉबला जर आपण फोर्स लावलं तर हे जे बॉब आहे ते बघा हे अशा प्रकारे इथं काय एक मोशन परफॉर्म करणार. ओके, मे बी बघा हे इथे येईल. ओके, आणि बघा या ठिकाणी इथं पण पोहोचणार आहे. बरोबर आहे, म्हणजे याचं जे मोशन असणार आहे हे याचं जे मोशन परफॉर्म करणार आहे हे कसं मोशन परफॉर्म करणार आहे बघा, इथून हे असं जाणार आहे पुन्हा आणखी वापस येणार आहे. ओके, असं जाईल पुन्हा आणखी वापस येईल. मग हे जे मोशन आहे ना ह्याला म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. आणि हे परफॉर्म करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो सेम आहे म्हणून याला काय म्हणायचं, पिरियडिक मोशन. ओके, मग आपण याचे डेफिनेशन करू शकतो. कसं सांगता येईल का, की याच्यामध्ये काय बोलायलंय, हे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये काय होतंय की हे जे ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट फक्त एक ऑब्जेक्टच म्हणजे काय, ह्या ऑब्जेक्टचे सगळेच पार्टिकल सुद्धा त्याच्यामध्ये आल्या. आपण याला असे म्हणू शकतो ऑल पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट. कळलं का, ज्यामध्ये काय बोलायलंय, ह्या ऑब्जेक्टचे सगळेच पार्टिकल, फक्त ऑब्जेक्टच नाही बरं, त्याचे ऑल पार्टिकल सुद्धा काय करतात की मूव्ह, हे मूव्ह होतात. कसं मूव्ह होतात, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो. कळलं का, ऑल पार्टिकल ऑफ दॅट ऑब्जेक्ट मूव्ह टू अँड फ्रो. बघा काय म्हणतोय, एक ऑसिलेटरी पिरियडिक मोशन ज्याच्यामध्ये इन विच काय बोलायलंय, पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट मूव्ह टू अँड फ्रो. ओके, म्हणजे टू अँड फ्रो हे मूव्ह होतात. किंवा जर आपण अप अँड डाऊन बनवू शकतो. अप डाऊन कसं, लेट्स कन्सिडर काय करावं का, एक स्प्रिंग तुम्ही कन्सिडर करा. मे बी का एक अशी स्प्रिंग जर आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या, ह्या स्प्रिंगला जर काय केलं आपण, वरून पण ओढलो आणि खाली पण ओढलो, बरोबर आहे, दोन्हीकडे ताणलो आणि सोडलो तर हे पुढे असं होईल तुमची स्प्रिंग. कळलं का, हे असं होणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे. मग हे जे मोशन आहे हे मोशन कसलं आलं, ऑसिलेटरी मोशन. पण याच्यामध्ये कसं असणार बघा, अप अँड डाऊन म्हणजे वर खाली म्हणजे काय होईल इथं, अप अँड डाऊन. या ठिकाणी जी स्प्रिंग जी परफॉर्म करणार आहे त्याची जी मुवमेंट आहे, ओके, ती मुवमेंट कशी होईल, अप अँड डाऊन. पण याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात घ्या,
इथे टू अँड फ्रो म्हणजे पुढे मागे. ओके, मग नेमकं कुणाच्या पुढे आणि कुणाच्या मागे हा पण प्रश्न पडेल ना, बरोबर ना. काय म्हणतोय आपण, पुढे मागे, पण नेमकं कुणाच्या पुढे आणि कुणाच्या मागे, कळलं का. कुणाच्या अबाउट ते पुढे मागे करतोय हे पण महत्वाचं आहे. कुणाच्या अबाउट ते टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय हेही महत्वाचं आहे. कुणाच्या अबाउट ते अप डाऊन करतोय हेही महत्वाचं आहे. तर तो जो आहे ना नेमकं कुणाच्या अबाउट करलेला आहे, तर ह्या मीन पोझिशनच्या, अशी जी मधली जागा आहे ना, हे जे मीन आहे ना का, मीन हो का, हे याचं का, हे मध्ये का, हे इनसाइडला, हे जे भर मधात आहे याच्या पुढे याच्या मागे, कळलं का. याच्यावरून कळलं ना आपल्याला. समजा हे इकडं असेल तर निश्चित इकडून चाललं, आपण म्हणतो का पुढे चालले मागे चाललंय, नाही, हे मधलं ह्याच्या पुढे मागे चाललंय. ठेव का, इथून का हे मध्ये असणार हे मीन याच्या वरी खाली फुला, कळलं का. यावरून सांगता येईल की जे सगळे पार्टिकल आहेत हे टू अँड प्रो मोशन करायला किंवा अप अँड डाऊन मोशन या ठिकाणी परफॉर्म करायला, अप डाऊन किंवा टू अँड प्रो मुवमेंट ऑब्जेक्टच्या पार्टिकलची उडलेले आहे, बट अबाउट कुणाच्या अबाउट उडलेले आहे, मीन पोझिशनच्या. हे महत्वाचा शब्द आहे, अबाउट मीन पोझिशन. काय सांगतो का, ऑल पार्टिकल परफॉर्म द टू अँड प्रो मोशन अबाउट मीन पोझिशन. ओके, बघा काय म्हणतोय, हे आपण काय बघतोय, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतोय. याच्यामध्ये नेमकं काय काय सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा सिंपल हार्मोनिक मोशन हे काय आहे, इट इज द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, ज्याच्यामध्ये काय उलालंय, ऑल पार्टिकल ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्टचे सगळेच पार्टिकल हे मूव्ह उलालेत, मुवमेंट करालेत, कशी, टू अँड फ्रो, किंवा ह्यालाच काय म्हणतो आपण, अप अँड डाऊन, अबाउट मीन पोझिशन. ह्या मीन पोझिशनच्या अबाउट ते टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करायला, अप डाऊन त्या ठिकाणी परफॉर्म करायला, अलॉंग सेम पाथ. ह्याचा पाथ सुद्धा, ह्याचा जो मार्ग आहे, हे टू अँड प्रोचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग कसा आहे, सेम आहे. जो पाथ आहे तो पाथ कसा आहे, सेम आहे, बरोबर ना. ज्या मार्गाने चाललेत त्याच मार्गाने वापस उललेत, कळलं का. जिधर से जा रहे ना उधर से ही वापस आ रहे, कळलं का. त्यांचं वैशिष्ट्य ते खूप प्रामाणिक आहे, आम्ही ज्या मार्गाने गेलोय त्याच मार्गाने वापस येतो म्हणते, कळलं का. आणि असं जे म्हणते, कळलं का, ज्या मोशन मध्ये असं म्हटलं जातं की आम्ही ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने विशिष्ट वेळेनंतर वापस येणार आहोत, हे जे मोशन आहे त्यालाच म्हणायचं असतंय सिंपल हार्मोनिक मोशन. हे सगळे जे सांगितलं ना आता, म्हणजे कसं म्हणतात आपण, अलॉंग विथ सेम पाथ, अलॉंग विथ सेम पाथ म्हणा किंवा ओनली अलॉंग सेम पाथ असं म्हटलं तरी चालतं. ओके, सो हिअर वी कॅन डिफाइन, मग या ठिकाणी आपण याची डेफिनेशन करू शकतो. कसं करता येईल आपल्याला, सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे. म्हणायचं सिंपल हार्मोनिक मोशन इज द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच, ज्याच्यामध्ये काय बोललंय, पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्टचे पार्टिकल मूव्ह झाले, कसं, टू अँड फ्रो और अप अँड डाऊन. ओके, अबाउट मीन पोझिशन, अलॉंग सेम पाथ. कळलं का, व्हेरी सिंपल आहे. इथं काही अवघडणी तुमच्या लक्षात ठेवण्यासारखं सुद्धा काही नाही, आपोआप लक्षात राहतं, पाठ करायची पण गरज नाही, कळलं का, रट्टा मारायचं नाही, आपोआप लक्षात राहतं. ते कसं, थोडं समजून घ्यायचं बस. हे पेंडुलमचं एक्झाम्पल समोर आणायचं. काय बोलायलंय, हे पेंडुलम हे बरोबर विशिष्ट पुढे मागे फिरलाय, बरोबर ना, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करायलाय आणि टाइम पण याला सेम लागालाय, म्हणजे कसं मोशन आहे, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे. ओके, पुढे काय सांगायचं की ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे आणि याच्यामध्ये काय बोलायलंय, हा जो ऑब्जेक्ट आहे ना तो टू अँड फ्रो मोशन किंवा टू अँड फ्रो मध्ये मूव्ह होतोय, बरोबर ना. याची जी मुवमेंट आहे ऑब्जेक्टची कशी आहे, टू अँड फ्रो आहे. कुणाच्या टू अँड फ्रो आहे, तर मीन पोझिशनच्या, अबाउट मीन पोझिशन. आणि याचा जो पाथ आहे, याचा जो मार्ग आहे हा कसा आहे, सेम आहे, म्हणून म्हणायचं अलॉंग सेम पाथ, कॉल्ड ॲज द सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो हिअर
लास्ट एकदा सांगतो मी, सिंपल हार्मोनिक मोशनचे डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, काही अवघड नाही, काही नाही, सिंपल आहे. कसं सांगता येईल आपल्याला, द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. बघा काय सांगता येईल आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशनचे डेफिनेशन, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच ऑल पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट मूव्स, कसं मूव्स करतात, टू अँड फ्रो और अप अँड डाऊन अबाउट मीन पोझिशन अलॉंग, बरोबर, अलॉंग सेम पाथ कॉल्ड ॲज द सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, नाउ हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे याचे दोन टाइप्स आहेत. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन्स have the two types. The first is the linear simple harmonic motion, second is angular simple harmonic motion. बघा काय सांगतो का, सिंपल हार्मोनिक मोशन हे जे आपलं आहे SHM, याचे दोन टाइप्स. ओके, मग याच्यामध्ये जो फर्स्ट टाइप आहे ते म्हणजे आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, आणि सेकंड जे आहे ते म्हणजे आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं, तर बघा लक्ष द्या. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे, हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे यामध्ये जो ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय याचा जो पाथ आहे, बघा याचा जो पाथ आहे तो पाथ कसा असेल आपला, स्ट्रेट लाईन असेल. कसा असेल, पूर्णपणे स्ट्रेट लाईन जर पाथ असेल, स्ट्रेट पाथ किंवा स्ट्रेट लाईन पाथ म्हणलं तरी चालतंय. पूर्णपणे स्ट्रेट म्हणजे काय, हे सरळ बघा, पूर्णपणे सरळ असं, कसल्याही प्रकारचं वाकडं नाही. ओके, म्हणजे बघा सिंपल बघा असं, हे जे स्ट्रेट लाईन आहे, हे स्ट्रेट लाईन जर पाथ असेल ज्याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं का, तुम्ही इमॅजिन करू शकता, जस्ट एक स्प्रिंग आहे, हे रिजिड बॉडी आहे किंवा रिजिड सपोर्ट आहे, याला जर आपण स्प्रिंग अशा प्रकारे कनेक्ट केलो. ओके, असं जर स्प्रिंग आपण याला कनेक्ट केलोय आणि या स्प्रिंगला इकडून थोडं ताणलो तुम्ही किंवा याच्यावरती स्ट्रेस दिला किंवा जस्ट नॉर्मल एक बॉडी, एक ऑब्जेक्ट, एक मास आपण त्याला कनेक्ट केलं आणि त्याला त्या मास कनेक्ट करून त्याला सोडला आपण किंवा ओढून सोडलं, तर सोडल्यानंतर का हे जे स्प्रिंग आहे हे इकडे पण येणार आहे, वापस पण जाणार आहे, येणार आहे, वापस जाणार आहे. म्हणजे या स्प्रिंगचं जे मोशन असणार आहे कसलं असणार आहे, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन असणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. पण त्याचा जो पाथ आहे, जो पाथ आहे ना, जो मार्ग आहे, हा मार्ग कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. कळलं का, हे कसं आहे, पूर्णपणे स्ट्रेट लाईन, स्ट्रेट मार्गावर, एका सरळ लाईनच्या मार्गावर हे ऑसिलेट किंवा हे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे. मग या मोशनला म्हणायचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आणि अँग्युलर म्हणजे काय, तर ज्याचा पाथ हा कसा आहे, कर्व आहे. आता पेंडुलमचं कसं असते बघा, जस्ट इमॅजिन